क्लिक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रुग्णसेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट रुग्णसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। परिचारिका, परिसेविका, कक्षसेवक तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा यावेळी सन्मान करण्यात आला। शिवसेना उपनेते तथा गटनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। यावेळी बोलताना त्यांनी रुग्णसेवा हीच खरी मानवसेवा आहे। जिल्हा रुग्णालय हे आपलं कुटुंब असून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे। नागरिकांचं आरोग्य जपणं हे आपलं कर्तव्य आहे असं मत व्यक्त केलं। अशा उपक्रमांमुळे रुग्णसेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता अधिक सुधारण्यास मदत होईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोग्य सांभाळण्याचं काम आपलं आहे। त्यामुळे आता इथून पुढे या जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे असं समजा। ही सगळी जी मंडळी आहे त्यांच्या पाठीशी शिवसेना म्हणून आपल्याला उभं राहायचं आहे। तर हे आपलं कुटुंब आहे। आपण या ठिकाणी योग असा येत नसतो। दुर्दैवानं एखादा अपघात होता, मोठ्या कॅज्युलिटीज होतात आणि जेव्हा इकडे यावं लागतं तेव्हा आपण बघतो की इथे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडून घेऊ। आणि राहिली गोष्ट, हा जो संप चालू आहे या संपामध्ये मी दादांना सांगितलेलं आहे की आमच्या काय काय मागण्या आहेत। दादा, आमच्या खास करून ज्या मागण्या आहेत, आमचे जे कक्षसेवक आहेत दादा, ते सफाई कर्मचारी सारखेच काम करतात दादा, पण मला एक म्हणायचंय की मग सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने घेतात, मग आमच्या कक्षसेवकांना का नाही वारसा हक्कामध्ये घेतले नाही का? आणि राहिली गोष्ट, आमचे कंत्राटी कर्मचारी दादा 15-15, 20-20 वर्ष ते या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये एकाच ठिकाणी कंत्राटी बेसिस मध्ये काम करतात दादा, त्यांना किमान वेतन, समाज वेतन तरी मिळालं पाहिजे दादा, नाही का? ही आपल्याकडे विनंती दादा, आपण निश्चितच आपल्या माध्यमातून आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देशाल अशी अपेक्षा बाळगतो। आणि एक या जिल्हा रुग्णालयातला सफाई कर्मचारी या नात्याने मला या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र।